नमस्कार, मी दीपक पळसुले. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता खरीपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इथं वळीवाच्या पावसावर सोयाबीनची लागवड केली जाते. मात्र यंदा पाऊसच नसल्यानं खरीपाच्या पेरण्या मात्र रखडल्या आहेत. हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर सांगलीच्या कृषी विभागातर्फे बियाणं आणि खतांचं नियोजन करण्यात आलंय. सांगलीत मे महिन्याच्या अखेरीस वळीवाच्या पावसानंतर सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात होते. मात्र यंदा पाऊसच नसल्यानं जिल्ह्यातील अनेक भागातील पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यातील फक्त शिराळा तालुक्यात भाताच्या धुळवाफ पेरणीस सुरुवात झाली आहे. धुळवाफ पेरणी जे ती भात पिकाच्या बाबतीमध्ये जवळपास 50 ते 60% क्षेत्रावर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पूर्ण होत आलेली आहे. आणि सोयाबीन जिथं बागायताची सोय आहे अशा ठिकाणी तुरळक प्रमाणात या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी होतं त्याच पद्धतीनं सोयाबीनची टोकणसुद्धा सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील 3,91,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होतो. इथे ज्वारीचं सर्वाधिक 87,300 हेक्टर क्षेत्र आहे. त्याखालोखाल बाजरीचं 64,200 हेक्टर तर सोयाबीनचं 57,900 हेक्टरवर लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. हेच पाहता कृषी विभागाने बियाणं उपलब्ध केलं असून 2,10,000 मेट्रिक टन रासायनिक खतांचाही पुरवठा करण्यात आलाय. बियाण्याच्या बाबतीत या सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत, महाबीज आहे, नंतर राष्ट्रीय बीज निगम, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन आहे, याबरोबरच जे काही खाजगी उद्योजक आहेत या खाजगी कंपन्यांच्या मार्फत सर्व बियाणे विक्रेत्यांच्याकडे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली बियाण्याची मागणीप्रमाणे पुरवठा आता सुरू झालेला आहे. खरीपाच्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली असून पहिला पाऊस पडताच जिल्ह्यात पेरणीला सुरुवात होणार आहे, ज्याची कृषी विभागासह शेतकऱ्यांनीही तयारी केली आहे. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, सांगली.